नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर पद्धतीने अशी लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत, गोल्डन मोठे मणी आणि वाट्या घेतलेल्या आहेत ते, त्यानंतर सोनेरी कलरचे मणी आणि मीडियम साईजचे गोल्डन मणी. हे बघा, आता मी ते 2 पदर घेतलेले आहेत डबल करून आणि टिपपट्टी लावून घेतलेली आहे. तर इथे लांब मंगळसूत्र बनवणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रू टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तरीसुद्धा चालेल. तर आता इथे मी स्क्रू टाकून घेते सुरुवातीला. आता आपल्याला सुरुवातीला इथे 3 मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर इथे सोनेरी कलरचं मणी आणि मध्ये मीडियम गोल्डन मणी टाकायचं आहे. परत आपल्याला 3 काळे मणी, सोनेरी गोल्डन, असे मी इथे 5 मणी टाकून घेतलेले आहेत ते गोल्डन. हे बघा, अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि 5. तर ह्या साईडच्या पदरामध्ये पण आपल्याला सेम तेवढेच मणी टाकायचे आहे. ते सुरुवातीला काळे वळलेले आहेत इथे, तर ह्या साईडला पण काळेच मणी आले पाहिजे. त्याच्यानंतर गोल्डन 5 काळे मणी, गोल्डन सोनेरी 3 काळे मणी, गोल्डन सोनेरी, असे आपल्याला ह्या साईडला पण 5 बॉक्स बनवून घ्यायचे आहे ते हे अशा पद्धतीने. तर आता इथे बघा सारखेच आलेले आहे आणि इतकी सुंदर दिसते हे बघा. आणि इथे आपल्याला इथे तुमच्याकडे 2 होलची पट्टी असेल तर ती पट्टी टाकू शकता, नसेल तर आता माझ्याकडे पण नाही आहे 2 होलची 3 होलची, तर इथे मी मोठ्या साईजचा मणी टाकलेला आहे. मंगळसूत्राला फिनिशिंग येण्यासाठी हे बघा, जी पट्टी असते ना ती टाकतात इथे, 2 होलची असते, तर असे राहतात दोन्ही पदर सारखेच. तर आता इथे पट्टी माझ्याकडे नाही आहे, म्हणजे मोठी आहे 3 होलची, तर इथे मी मोठा मणी टाकते, म्हणजे ते व्यवस्थित एकदम लेवलला येतं हे बघा. आणि परत आपल्याला 2 पदर जे आहे ते दोन्ही अलग करून परत आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला ह्या साईडला काळे आलेले आहेत, तर ह्या साईडला सुद्धा काळे आलेले पाहिजेत ह्या मोठ्या मण्याच्या. घाई गडबडीत जर वळलं तर उलटं होतं आणि मग ते व्यवस्थित वाटत नाही. गोल्डन, काळे मणी, गोल्डन, आता 5-5 मण्यांचे बॉक्स केलेले आहे ती. तर सेम त्याच पद्धतीने दोन्ही पदर वळताना बघून घ्यायचं आपण व्यवस्थित वळलेलं आहे की नाही असं. आता मी इथे जे गोल्डन मणी वापरलेले आहेत ते तुम्ही तुमच्या लांबीवरती मंगळसूत्राच्या तुम्ही किती लांब बनवता त्याच्यानुसार हे मणी लागणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं, 1-2 वेळा बघून घ्यायचं. आणि परत इथे आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला 5 गोल्डन मणी आणि त्यामध्ये 3-3 काळे मणी दोन्ही पदरांमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी वाटी वळणार आहे, तर दोन्ही पदर पकडायचे आहेत आपल्याला. हे बघा, आता इथे वाटी टाकायची आहे आपल्याला, तर मोठा मणी टाकायचा एक, त्यानंतर वाट्या. आता इथे तुम्ही छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकू शकता. मध्ये मी एक काळा मणी टाकलेला आहे मोठा, त्यानंतर मोठा गोल्डन मणी वाटी, परत साईडने गोल्डन मणी हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला मणी टाकायचे आहे ते, तर ह्या साईडला काळे मणी आलेले आहेत, तर त्या पद्धतीने आपल्याला इथे काळे मणी टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही पदरांमध्ये हे 5 गोल्डन मणी आले पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक मोठ्या साईजचा मणी टाकायचा आहे आणि परत आपल्याला 5 काळे मणी दोन्ही पदरांमध्ये आणि 5 गोल्डन मणी असे टाकून घ्यायचे आहेत. आणि गोल्डन मणी टाकायचा आहे मोठा, त्यानंतर गोल्डन आणि काळे मणी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वळून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, हे जे मोठे मणी टाकलेले आहेत ना मी,
ते 2 टाकलेले आहे ते. आणि हे जे बॉक्स आहेत ते 3, 1, 2 आणि 3 बॉक्स बनवलेले आहेत. हे 2 मोठे मणी आलेले आहेत. तर आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. जो दुसरा भाग होता तो टाकून घ्यायचा आहे. तो पाठीमागच्या साईडने टाकायचा, म्हणजे त्याचं तोंड पुढे येतं. आणि जी टेप पट्टी चिपकवली होती मी ती इथे काढून घेते. आणि हे बघा तिथं अंतर होतं थोडंसं, तर ते पुढं असं सरकवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा आता इथे सुया काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित आपला जे स्क्रू आहे त्या स्क्रूच्या तोंडाजवळ बोट ठेवायचं आहे आणि 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत. कारण हे पदर जास्त आहे, ती 8 पदर आहेत, त्याच्यामुळे असे व्यवस्थित पकडून गाठ मारायचे. 2 मारल्या तरी ठीक होतात, मोठी गाठ येते. हे बघा अशा पद्धतीने. आणि उरलेला धागा आपल्याला कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे. हे बघा इथं मणी टाकल्यामुळे अगदी फिनिशिंग आलेले आहे. इथे मंगळसूत्राला पट्टी नसेल तर आपण असं यूज करू शकतो मणी. असं कंपल्सरी नाही आहे की पट्टीच पाहिजे, हेच पाहिजे, ते नाही म्हणून व्यवस्थित वाटणार नाही. हे बघा आपण अगदी मनापासून केलं व्यवस्थित तर ते बरोबर आपल्याला आवडतं आणि सुंदरसुद्धा दिसतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.